आणि या पाण्यामध्ये आपण ही बिटाडीन टाकत आहोत, म्हणजे कलर बॅक्टेरिया. हा जो डेमो आपण बघत आहोत हा सोपचा डेमो बघत आहोत, जो आपण सोप आंघोळीसाठी वापरतो. तर या ठिकाणी हा डव सोप आहे जो मार्केटमध्ये मिळतो, हा आपण एका ग्लासमध्ये टाकणार आहोत. त्यानंतर आपल्या कंपनीचा सोप वॉश, व्हाईट सोप वॉश, तो आपण एका ग्लासमध्ये टाकणार आहोत. सर बिटाडीन थोडं टाका. नाही. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की कोणतं सोप चांगल्या प्रकारे स्वच्छता करत आहे. दिसतो का फरक तुम्हाला? बघा या ठिकाणी हा फरक आपल्याला या ठिकाणी दिसतो. हा जो डव सोप आहे हा जास्त उगळतो, गळतो जास्त. हा जो सोप आहे एकदम कमी उगळतो, परंतु काम एकदम चांगल्या प्रकारे करतो. माहिती सांगा तुम्ही काय करता. अच्छा, हा जो सोप आहे हा 3 प्रकारचं काम करतो. डव जो आहे तो एकच काम करतो, काय करतो? मॉइश्चराइज करतो, है ना. आणि याच्यामध्ये 3 काम करतो. हा मॉइश्चराइज करतो, प्रोटेक्ट करतो आणि डिओड्रन्स बी करतो. म्हणजे 3 प्रकारचं काम हा सोप वॉश करतो. दुसरी गोष्ट, याच्यामुळे तुमचे इतर स्किनचे पण बहुतांशी जे काही प्रॉब्लेम आहे ते पण निघून जातात. बरेच लोक जसं नाही की हाताला ते रेशेस वगैरे ते सर्व निघून जातात. बरेच आपल्याकडे ते हे आहेत टेस्ट म्हणे त्या लोकांच्या की या सोपमुळं त्यांचे ते स्किनचे पण जे बारीक सारीक प्रॉब्लेम होते ते पण निघून गेले. या बॉक्समध्ये 4 सोप आहेत आणि याची MRP 256 आहे, परंतु हा ज्या वेळेला आपण रजिस्ट्रेशन करतो 195 मध्ये आपल्याला मिळतो. म्हणजे तो वरचा सर्व आपल्याला डिस्काउंट मिळतो. या साबणीच्या मानाने हा आपल्याला स्वस्त पडतो आणि शिवाय क्वालिटीचा आहे. हा फक्त एकच फायदा आपण ऐकला, अजून बाकीचे फायदे तर सर सांगणारच आहेत. म्हणजे किमती पण कमी आहेत, परवडेबल आहे, खूप चांगल्या प्रकारच्या, कुठल्या प्रकारचा साईड इफेक्ट आपल्या प्रोडक्ट पासून कुठल्याही व्यक्तीला होत नाही. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक प्रोडक्टवर काय आहे, सरांची सही आहे, जे आपले समीर मोदी सर आहे त्यांची सही आहे प्रत्येक प्रोडक्टवर. अगदी कंपनीचा कुठलाही बघा, आधी इथे या ठिकाणी अनेक ठेवलेले, या सर्व याच्यावरती सही आहे. आता हे जर आपण यामध्ये टाकलं हे पाणी, तर याला पण तो काय करतो? स्वच्छ करण्याचं काम करतो 1 मिनिटाच्या आत. हा जो आपण फरची क्लीनरचं डेमो बघणार आहोत, जे आपण फरची क्लीन करतो घरामध्ये नेहमी.
आपले प्रोडक्ट क्वालिटीचे आहेत म्हणून आपण हा डेमो करत आहोत. डेमोच्या द्वारे आपल्या लक्षात येते की कशा प्रकारे प्रोडक्ट काम करतात. कारण आपण जे आणतो त्यांनी काहीतरी काम केलं पाहिजे, आपल्याला त्याचा रिझल्ट आला पाहिजे आणि म्हणून आपण हे प्रोडक्ट आणतो. आता हे बघा मार्केटमध्ये लायझॉल जे आपण फरची क्लीन करण्यासाठी आणतो, ज्याची जाहिरात आम्ही नेहमी सारखी टी व्हीवरती बघतो. याच्यावर लिहिलं 99% बॅक्टेरिया घालवतो, बरोबर ना. आणि या ठिकाणी आपण जी नीळ वापरली ती उजाला, याच्यामध्ये बॅक्टेरिया जास्त आहेत. आपण का आणतो तर बॅक्टेरिया क्लीन झाल्या पाहिजे, कुठल्या माशा घरामध्ये राहू नये, फरचीवरती राहू नये, स्वच्छ दिसावी, कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी दुर्गंधी येऊ नये म्हणून आम्ही वापरतो. आता या ठिकाणी आपण एका याच्यामध्ये हे वापरणार आहोत लायझॉल. तुमच्या समोरच मी हे टाकलेलं आहे आणि हे आपल्या कंपनीचं स्टेरिक्लीन आहे, जे फरचीसाठी प्रॉपर चांगल्या प्रकारचं काम करत आहे. याच्या तुलनेमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आपण वापरतो. आता तुमच्या समोरच मी त्यातून टाकलं, त्याचे काही मोजले ड्रॉप वगैरे, पण निश्चितच याच्यापेक्षा कमी प्रमाणात, बरोबर आहे. नाही ते टाकलं ना लक्षात येतच म्हणायला. बर होऊन द्या डबल, काय अडचण नाही. असं तर डबल झालं तरी काय अडचण नाही. ठीक आहे. हा, ह्याच्यापेक्षा डबल टिबल टाकला बस, आता हे बघा. तेवढंच टाका. बरोबर आहे. म्हणजे याच्यापेक्षा आपण कमी प्रमाणात वापरत आहोत. याचं प्रमाण आपण 1 लिटरला 1 ml वापरतोय फरची क्लीन करण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारचं काम करत. सोनवणे सरांच्या म्हणण्याप्रमाणे आपण अगोदर टाकलं तरी डबल याच्यामध्ये टाकलं, बरोबर आहे, सर्वांनी पाहिलं. आणि याच्यामध्ये त्याच्या तुलनेमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आपण टाकलं, तरी पण या ठिकाणी अशा प्रकारचं काम केलेलं आहे. तुम्ही मॅडम याचं सेंट हे बघा, वास बघा कसा बघा, दोन्हीतला फरक बघा. जे नवीन लोक आहेत त्यांनी बघा आवश्यक कसा फरक आहे त्यातला. त्यांना द्या मॅडमला बघू द्या. अजून कोणाला बघायचंय तर अशा प्रकारे आपण बघतोय समोरासमोर आहे. दुसरी गोष्ट ही आहे की याला हात जरी लागले तरी याचे कुठल्या प्रकारे स्किनला प्रॉब्लेम येत नाही, कारण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं हार्मफुल केमिकल नाहीये. हे सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. फायदेच फायदे येतात. त्यामुळं लेकरं किंवा कोणी लेडीज कोणी जरी याचा वापर केला तरी त्याचा कुठल्या प्रकारचा साईड इफेक्ट नाही. पाठीमागच्या शिवाजी सरांनी एक सांगितलं होते, ते एका कापडाच्या दुकानामध्ये डेमो देत होते, तर त्या ठिकाणी चुकून एका व्यक्तीच्या अच्छा ठीक आहे. तर अशा पद्धतीने आम्ही बघतो की हे चांगल्या प्रकारचं या ठिकाणी रिझल्ट आपल्याला याने दिलेला आहे. आता आपण फरची क्लीन केल्यानंतर हा 24 घंटे काम करतो. आज सकाळी जर साफ केली तर उद्या सकाळपर्यंत कसं क्लीन करतो या ठिकाणी आपण बघत आहोत. जसं की तुम्ही साफ केली फरची, त्यानंतर लेकरं आले तरी पण क्लीन करत आहे, समजा कोणी इतर लोक आले तरी पण क्लीन करत आहे, किंवा कदाचित तुमच्याकडे पाहुणे आले तरी सुद्धा हे क्लीन करत. आता हे बघा तुम्हाला काय दिसतंय, फक्त कलर दिसतो थोडंसं लालसर, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये लायझॉलचा कलर बाकी राहिलाय. काय राहिलंय बाकी, म्हणजे याचा अर्थ आम्ही काय करत आहे, पैसे देऊन फक्त थोडक्यात कलरच घेत आहोत, रिझल्ट येत नाही, काम प्रॉपर होत नाही. म्हणून आम्हाला कोणते प्रोडक्ट आपण घ्यायला पाहिजे आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आम्ही त्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे, कारण आम्ही त्या सर्व गोष्टीसाठी काय करत आहोत, पैसे खर्च करत आहोत आणि त्याचा आपल्याला रिझल्ट पाहिजे. अशा प्रकारचे या ठिकाणी आपण काही डेमो बघितलेले आहेत आणि आपले जे प्रोडक्ट आहेत ते सर्व डेमो प्रोडक्ट आहेत. जे मार्केटमध्ये ब्रँड आहेत, असं जुनं किंवा एखाद्या बचत गटाने काहीतरी बनवलेलं छोटं प्रोडक्ट आहे त्याच्याबरोबर आपण डेमो करत नाही. आपली कंपनी जे मार्केटमध्ये टॉप जे ब्रँड आहे त्याच्याबरोबर डेमो आहे आणि त्या ठिकाणचं डेमोमध्ये
कुठलाही प्रोडक्ट ज्या कामासाठी आम्ही घेतो ते प्रॉपर काम करणार आहे. खूप काही लोकांचे रिझल्ट आहेत. ज्या वेळेला आम्ही स्वतः यूज करतो त्यावेळेला आम्ही ते बोलतो. आम्ही का बोलतो? कारण आम्ही यूज करत येते. मी असं एका ठिकाणी गेलतो. त्या ठिकाणी अशी एक छोटी मीटिंग होती. त्यांनी सांगितले की 10 मिनिटं आम्हाला द्या आणि 10 मिनिटामध्ये मी डेमो बघितले. मी म्हणलं हे कसं काय, काहीतरी चालबाजी काय? मी पुन्हा त्यांना म्हटलं पुन्हा एकदा ते करून दाखवा. आज ते सर नाहीत, शिंदे सर म्हणून. आणि मग मी ते पाहिलं, काही प्रोडक्ट घेतले. मी म्हटलं बघूया वापरून, आणि वापरले. मला छान रिझल्ट आला. म्हटलं ठीक आहे, हे तर चांगले वाटले, पण अजून दुसरे कसे माहिती नाही. ते पण घेतले, ते वापरले, ते पण छान वाटले. अजून म्हटलं वापरूया. मग आपण ही इकडून जे घेतो त्याऐवजी इकडून घेऊया, कारण आपल्याला एवढा डिस्काउंट मिळतो, एवढी क्वालिटी जर मिळत आहे तर बघूया सर्व प्रोडक्ट इकडून वापरूया. बरेच सर्व काही प्रोडक्ट आम्ही वापरले. खूप पॉवरफुल आणि खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आला. हे बियॉन्ड ब्लू जे आम्ही टॉयलेट क्लीनर नाही का, खूप छान प्रकारचा रिझल्ट आहे. खूप छान क्लीन करतो तो. खूप काही सर्व जे प्रोडक्ट आहेत सर्व चांगल्या प्रकारचे काम करत आहे. सर्व प्रकारचे प्रोडक्ट मी वापरत आहे आणि माझे जे जवळचे लोक आहेत, रिलेटिव्ह आहेत, ते सुद्धा वापरत आहेत. आपल्या टीम मध्ये जे लोक, सिल्वर डिपचं डेमो आहे ना, समोर दाखवायचं. चांदीचं खराब आहे काय असं? चांदीचं इंजन काय आहे असं? हातातलं कडी काय आहे? चांदीचा दागिना याच्यामध्ये आपल्याला क्लीन करता येईल, जो खराब आहे असं.